बघा काय फुललेले आहे पापड। फक्त 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी तांदूळापासून हे खमंग पापड तयार होतात। ना लाटायची गरज आहे, ना कुटायची गरज आहे, ना कोणतं पीठ मळायची गरज आहे। फक्त शिजवायचे आहे आणि टाकायचे आहे आणि तयार आपले पापड। तर हे पापड तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहे आणि सकाळी आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे। पापड ही करायला खूप वेळ लागत नाही, काही मिनिटातच आपले पापड तयार होतात। रात्रभर आपली डाळ आणि तांदूळ भिजलेले आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे दोन्हीही आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे। पण तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत एका कढईला आपण अशा पद्धतीने तेल लावून घेऊ। तुम्ही पातेल्यात सुद्धा हे करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही बारीक पेस्ट करत असताना मला साधारण 1 वाटी पाणी लागणार आहे। आता पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे। मी तुम्हाला यामध्ये दाखवते की मला पाणी किती लागले हे बारीक करायला। हे पापड आपल्याला जर करायचे असेल तर सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला प्रमाणातच लागणार आहे। तर बघा, एवढं बॅटर तयार करण्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलेले आहे। म्हणजे 1 वाटी भरून मी घेतलेलं होतं, त्यातलं एवढं उरलेलं आहे। तर साधारण 1 वाटी पाणी लागते आपल्याला। आणि आता या कढईमध्ये आपण 3.5 वाटी पाणी टाकणार आहोत। सगळे इन्ग्रेडियंट जेव्हा आपण प्रमाणात घेतो तेव्हा आपला पदार्थ हा परफेक्ट होतो आणि कितीही दिवस तो पदार्थ टिकतो। तर इथे मी 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता ही कढई मी गॅसवर ठेवणार आहे। मी इथे इंडक्शन मशीन वापरलेली आहे। तुम्ही गॅसवर सुद्धा ठेवू शकता किंवा चुलीवर सुद्धा ठेवू शकता। मध्ये आपल्याला पापड खार टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे, हिंग टाकायचे आहे आणि काळी मिरी पावडर टाकायची आहे। आता तुम्हाला जर हवे असल्यास यामध्ये तुम्ही ओवा टाकू शकता, जिरे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। म्हणजे उडदाच्या मुगाच्या पापडमध्ये तुम्ही जे इन्ग्रेडियंट टाकता तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यानंतर मी हे बॅटर यामध्ये अशा पद्धतीने टाकत आहे। हे बॅटर यामध्ये टाकत असताना अशाच पद्धतीने ढवळायचं आहे। म्हणजे सांडईचं जेव्हा आपण बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे। सारखं सारखं हे हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही। जर हलवलं नाही तर यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते। बघा, जसं जसं हलवत आहे तसं तसं हे दाटसर होत आहे। बघा, अशा पद्धतीने हे ऑटोमॅटिक शिजते, पण हे हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाही आणि खाली सुद्धा लागत नाही। परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हे भरपूर प्रमाणात दाट झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे, वाफ येऊ द्यायची आहे आणि बघा, हात ओला करून बघायचा आहे, चेक करायचं आहे की आपल्या हाताला हे लागत आहे का नाही। जेव्हा आपलं मिश्रण हे परफेक्ट शिजतं तेव्हा आपल्या हाताला एक कणही लागत नाही त्या मिश्रणाचा। म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपलं मिश्रण हे परफेक्ट शिजलेलं आहे। बघा, आता लगेचच मी पापड तयार करायला घेतलेलं आहे। असं टाकून घ्यायचं आहे, त्यावर कॅरी बॅग टाकायची आहे आणि एखादा कोणतंही जड वस्तू घेऊन प्लेट घ्यायची किंवा पोलपाट जरी घेतला तुम्ही तरी चालतो आणि असा दाब देऊन आपल्याला पापडचा आकार द्यायचा आहे। तुम्हाला जर पतलं लागत असेल तर बोटाने तुम्ही अशा पद्धतीने पातळ करू शकता पापड, म्हणजे पापड हा आणखी पतला येतो जसा आपण नेहमी खातो तसा। तर बघा, खूप सोपी ट्रिक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे पापड घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, परफेक्ट पापड आपले तयार झालेले आहे। तुमची तर गच्ची नसेल, ऊन येत नसेल घरात, तर तुम्ही घरातल्या फॅनमध्ये सुद्धा हे पापड सुकवून घेऊ शकता। 2 दिवसात पापड परफेक्ट सुकतात आणि कितीही वर्ष टिकतात। नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा।